जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येत आहेत। तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। कणकवलीमध्ये संध्याकाळी 5 वाजता ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। या दौऱ्याची शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागलेत। कसा आहे सिंधुदुर्ग दौरा उद्धव ठाकरेंचा, एक नजर टाकूयात। दुपारी 12 वाजता प्रथम मोपा विमानतळावरती उद्धव ठाकरेंचं आगमन होईल। त्यानंतर दुपारी 12:45 सावंतवाडीच्या गांधी चौकात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील। मग दुपारी 1 वाजता ते कुडाळकडे रवाना होतील आणि दुपारी 2 वाजता कुडाळच्या जिजामाता चौकात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील। मग दुपारी 2:30 वाजता कुडाळमधून मालवणच्या दिशेने जायला निघतील उद्धव ठाकरे आणि संध्याकाळी 4:30 वाजता मालवण बंदराच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं आगमन होईल। त्यानंतर संध्याकाळी 4:45 वाजता किल्ले सिंधुदुर्गला उद्धव ठाकरे पोहोचतील आणि 5:30 वाजता मालवण बंदर जेटी इथून आंगणेवाडी इथे प्रयाण करतील। संध्याकाळी 6:15 वाजता आंगणेवाडी इथून कणकवलीकडे ते जातील आणि संध्याकाळी 7 वाजता कणकवलीतल्या अप्पासाहेब पटवर्धन चौक इथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। पुढची बातमी आता गडचिरोली पोलीस आयोजित गडचिरोली महोत्सव 2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ देवेंद्र